मंडळी, आपल्यापैकी अनेकांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की उपासना नक्की कोणत्या देवतेची करावी. कुणी म्हणतं कुलदेवतेची उपासना करावी, कुणी म्हणतं इष्टदेवतेची उपासना करावी, तर कुणी सांगते ग्रहांची शांती करा. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तिथी देवतेला अत्यंत महत्त्व प्राप्त होते. मग प्रश्न येतो, तिथीचे नक्की महत्त्व काय? आपण ज्या तिथीला जन्म घेतो ती तिथी केवळ कॅलेंडरवरती एक तारीख नसून ज्योतिषशास्त्रात तिथी ही चंद्राच्या कलेतून निर्माण होणारे जलतत्व मानले जाते. आपल्या जीवनात सुखदुःख, भावना आणि जे काही बरे वाईट अनुभव आपल्याला प्राप्त होतात हे तिथीच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे व्यक्तीला मिळणारे सुख आणि दुःख हे त्याच्या जन्मतिथीच्या अधीन असते. म्हणूनच तिथीच्या देवतेची उपासना महत्त्वाची ठरते. कुंडलीतील ग्रह कितीही बलवान असले तरी ते फळ मिळण्याचे माध्यम तिथी असते. त्याचे फळ तिथीमार्फत आपल्याला मिळते. जर तिथी देवता प्रसन्न असेल तर जीवनात संघर्षाची धार कमी होते. तिथी देवतेच्या उपासनेमुळे मानसिक स्थैर्य लाभते. आपल्याला या जन्मात जे काही भोगावे लागणार आहे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा ते सुसह्य करण्यासाठी तिथी देवतेची भक्ती हे एक प्रभावी शस्त्र आहे. आपली जन्मतिथी कोणती आहे हे जाणून घेऊन त्या तिथीच्या अधिपती म्हणजेच मुख्य देवतेची सेवा उपासना सुरू करावी. बाहेरच्या जगात उपाय शोधण्यापेक्षा आपल्या जन्माच्या मूळ ऊर्जेशी म्हणजेच तिथी देवतेशी नाते जोडावे. मग पहा जीवनातील अनुभवांची दिशा कशी बदलत जाते ते. 15 तिथींच्या देवता म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील देवता पुढील प्रमाणे आहेत. पौर्णिमा तिथीचं चंद्रमा ही देवता आहे. तसेच प्रतिपदा या तिथीची देवता अग्निदेव आहे. द्वितीया तिथीची ब्रह्मदेव आहे. तृतीया तिथीचे गौरी देवी आहे. चतुर्थी तिथीसाठी श्री गणेशाची उपासना श्रेष्ठ होते. पंचमी तिथीसाठी नागदेवतेची उपासना करावी. षष्ठी तिथीसाठी कार्तिकेय म्हणजे स्कंद देवता यांची पूजा करावी. सप्तमी तिथीसाठी सूर्यदेवाची उपासना श्रेष्ठ ठरते. अष्टमी तिथीसाठी शिवाची महादेवाची उपासना श्रेष्ठ ठरते. नवमी तिथीसाठी दुर्गादेवीची उपासना करावी. दशमी तिथीसाठी यमराज. एकादशी तिथीसाठी विष्णू देवता. द्वादशी तिथीसाठी सुद्धा विष्णू देवतेची पूजा करावी, उपासना करावी. त्रयोदशी तिथीसाठी कामदेवांची उपासना श्रेष्ठ ठरते. चतुर्दशी तिथीसाठी शिव उपासना करावी. पौर्णिमा किंवा अमावस्या तिथी यासाठी पौर्णिमा तिथीसाठी चंद्राची उपासना आणि अमावस्या तिथीसाठी पितृदेवतेची उपासना श्रेष्ठ ठरते. ह्या प्रकारे प्रतिपदा तिथीसाठी काही उपाय आहेत आणि मंत्र आहेत. प्रतिपदा तिथी ज्यांची असेल त्यांनी अग्निदेवाची उपासना करावी आणि उपाय म्हणून तुपाचा दिवा लावावा. नवीन कामाची सुरुवात या दिवशी या लोकांनी नक्की करावी ज्यांचा जन्म प्रतिपदा तिथीला झालेला आहे. मंत्र या तिथीमध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी मंत्र आहे ओम अग्नये नमः. तसेच द्वितीया तिथीसाठी ब्रह्मदेवांची उपासना सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे उपाय म्हणून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा. आणि द्वितीया तिथीत जन्म घेतलेल्या व्यक्तींसाठी मंत्र आहे ओम ब्रह्मणे नमः. तृतीया तिथीसाठी गौरी देवीची उपासना आहे आणि उपाय आहे महिलांनी सौभाग्य वस्तू म्हणजे हळद कुंकू याचे दान करावे आणि मंत्र आहे ओम गौरी देवे नमः. चतुर्थी तिथीसाठी श्री गणेशाची उपासना श्रेष्ठ ठरते आणि उपाय म्हणून श्री गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात, मोदकाचा नैवेद्य द्यावा आणि मंत्र ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. पंचमी तिथीसाठी नागदेवतेची उपासना आहे आणि उपाय म्हणून दूध अर्पण करायचे म्हणजे प्रतिकात्मक नागदेवतेला दूध अर्पण करायचे. सर्पदोष निवारण मंत्राचा जप करायचा ओम नागदेवाय नमः. षष्ठी तिथीसाठी कार्तिकेय म्हणजे स्कंददेवाचे आपण उपासना करू शकतो. ज्यांची षष्ठी तिथी आहे जन्मतिथी
आणि उपाय म्हणून मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. मंत्र म्हणावा ओम स्कंदाय नमः. सप्तमी तिथीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी सूर्यदेवाची उपासना करणे श्रेष्ठ ठरते. आणि यांनी उपाय म्हणून सूर्याला पाण्यामध्ये लाल फूल टाकून अर्घ्य द्यावे. मंत्र यासाठी ओम सूर्याय नमः. अष्टमी तिथीसाठी शिवाची उपासना श्रेष्ठ ठरते. उपाय बेलपत्र अर्पण करायचं शिवलिंगावरती आणि अभिषेक करायचा शिवलिंगावरती. मंत्र आहे ओम नमः शिवाय. नवमी तिथीसाठी दुर्गादेवीची उपासना श्रेष्ठ ठरते. उपाय कन्यापूजन आणि देवीला लाल फुले अर्पण करावीत. यासाठी मंत्र आहे. नवमी तिथीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी मंत्र आहे ओम दुर्गाये नमः. दशमी तिथीमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी यमराजाची उपासना श्रेष्ठ ठरते आणि उपाय म्हणून धर्मकार्य करावे. या लोकांनी दान द्यावे. मंत्र ओम यमाय नमः. एकादशी तिथीमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी विष्णूची उपासना करावी. उपाय म्हणून उपवास करावे त्या दिवशी आणि नामस्मरण करावे. मंत्र या लोकांसाठी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशी तिथीसाठी सुद्धा विष्णुदेवांचीच उपासना श्रेष्ठ ठरते. उपाय म्हणून ब्राह्मण किंवा गरजूंना अन्नदान करावे. मंत्र आहे ओम विष्णवे नमः. त्रयोदशी तिथीसाठी कामदेव जे आहेत त्यांची उपासना श्रेष्ठ ठरते आणि उपाय म्हणून वैवाहिक सुखासाठी पूजा करावी. मंत्र आहे कामदेवांचा ओम कामदेवाय नमः. चतुर्दशी तिथीसाठी शिवाची उपासना श्रेष्ठ ठरते आणि उपाय आहे शिवलिंगावरती रुद्राभिषेक करावा, उपवास करावा. मंत्र आहे ओम नमः शिवाय. पौर्णिमा तिथीसाठी चंद्रदेवाची उपासना करावी आणि उपाय म्हणून खीर किंवा गोड पदार्थ दान करावा. मंत्र आहे ओम चंद्राय नमः. अमावस्या तिथीसाठी पितृदेवतेची उपासना करावी आणि उपाय म्हणून पितृतर्पण करावं, गरिबांना अन्नदान करावं आणि मंत्र आहे ओम पितृभ्यो नमः. तसेच रोज तिथीनुसार आपण जर पूजा केली तर मानसिक शांतता मिळते व्यक्तीला आणि कामातील अडथळे जे येतात, कामामध्ये विघ्न येतात ते कमी होतात आणि धन तसेच सुखामध्ये वाढ होते. धन्यवाद.